नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. ज्या गोष्टी कोणाच्या कल्पनेतही येणार नाहीत अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतात. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. कठोरा मार्गावर सुरू असलेल्या काफिला नामक अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेनं रविवारी धाड घातली. 2 संचालकांसह 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आस्था कॅफे व रेस्टॉरंट नावाने मनपा व शॉप ऍक्टची परवानगी घेतलेली होती. या नावाआड अवैध हुक्का पार्लर चालवलं जात होतं. कठोरा मार्गावरील हुक्का पार्लरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात आहे. शिवाय हुक्क्याचे दम मारले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेने काफिला नामक या पार्लरवर धाड घातली. सिव्हिल ड्रेसमध्ये जाऊन पोलिसांनी खात्री केली व नंतर कारवाई केली. पोलिसांनी संचालक श्रीनिवास तिवारी व पार्टनर प्रणय शर्मा यांच्यासह 12 जणांना अटक केली आहे. अमरावती जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर व एसपी अविनाश कुमार यांना निवेदन दिलं. चांदूर रेल्वेच्या ठाणेदारांवर कारवाई करा, पत्रकारांवर दाखल असलेले खोटे गुन्हे हटवा अशा मागण्या अमरावती जिल्हा पत्रकार संघाने केल्या आहेत. मराठी पत्रकार परिषद मुंबई संचलित अमरावती जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना व ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं. चांदूर रेल्वेचे ठाणेदार शेळके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसंच वृत्तसंकलन करणारे पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावरील खोटे गुन्हे हटवावे अशी मागणी अमरावती जिल्हा पत्रकार संघानं केली आहे. 17 जून रोजी मोगरा येथील युवतीच्या आत्महत्येनंतर परिस्थिती जी निर्माण झाली होती त्या संदर्भात हे निवेदन आहे. 17 जून रोजी या युवतीने आत्महत्या केली होती. आत्महत्येस कारणीभूत परिस्थितीमुळे जातीय दंगल भडकण्याची भीती असताना चांदूर रेल्वे पोलिसांनी पीडित कुटुंब व गावकऱ्यांना शांत करण्याऐवजी भयग्रस्त वातावरण निर्माण केलं असा आरोप पत्रकार संघाचा आहे. तरुणीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी पोलिसांचा लाठीमार व धमकीवजा इशारा दिल्यामुळे काही मंडळींनी उग्र रूप धारण केलं. या सर्व प्रकरणाचं वृत्तसंकलन करण्याची जबाबदारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची होती. वृत्तसंकलन करत असलेले प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी यांना ठाणेदारांनी पोलीस आवारातून अटक करून कोठडीत डांबलं. या प्रकरणात ठाणेदार शेळके यांनी निष्पाप पत्रकारांचा बळी घेऊन लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप अमरावती जिल्हा पत्रकार संघाचा आहे. उनको ये कहा गया कि आप शाम तक अगर डिस्चार्ज नहीं लोगे कांस्टेबल के नंबर से तो हम आपके खिलाफ बहुत गुन्हे दाखल करेंगे. ये सारी बात प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी म्हणजे 2 इलेक्ट्रॉनिक मीडियातला पत्रकार, एक प्रिंट मीडियातला पत्रकार. त्या दोन्ही पत्रकारांना त्यांनी कव्हरेज करत असताना उचलून नेलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, PCR दिला. तर आम्ही एसपी साहेबांना सगळं सांगितलं. ते म्हणजे मी रिव्ह्यू घेतो पूर्ण आणि हे जर यांचा काही दोष नसेल तर हे. पत्रकारांनी अवैध धंद्याचं वृत्त छापलं होतं. तसंच ठाणेदार यांच्या कृत्याचा पाढा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या समोर वाचला होता. त्यामुळे ठाणेदारांनी पत्रकारांवर रोष काढला असंही जिल्हा पत्रकार संघाचं म्हणणं आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या प्रकरणात निष्पाप पत्रकारांना विनाकारण अडकवलं गेलं आहे. तेव्हा हे गुन्हे मागेल घ्यावे अशी मागणी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाची आहे. निवेदन देतेवेळी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, संजय शेंडे, विजय ओडे, नितेश राऊत, सुनील धर्माळे, नयन मोंडे, प्रवीण मनोहर, समीर अहमद यांच्यासह मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते. पीडीएमसीमध्ये 4 नवजातांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टर भूषण कट्टा, नर्स विद्या थोरात व नर्स प्रीती जामनिक हे 3 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या तिघांचाही जामीन नामंजूर करण्यात आला आहे. त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. पीडीएमसीमध्ये 4 नवजातांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 3 जणांना गजाआड करण्यात आला आहे. डॉक्टर भूषण कट्टा, नर्स विद्या थोरात, प्रीती जामनिक हे तिघे आरोपी असून यांच्या जामीन याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या तिघांचेही जामीन नामंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 6 मध्ये ही सुनावणी झाली.
या प्रकरणाचा तपास पहिल्याच टप्प्यात आहे. तसंच गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. दोषींना जामीन दिल्यास तपासात अडथळा येऊ शकतो. या कारणांनी जामीन फेटाळण्यात आला आहे. मृत नवजातांच्या परिवाराच्या बाजूने अॅडव्होकेट पंकज तांबणे यांनी युक्तिवाद केला. महापालिकेच्या 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सोमवारी करण्यात आली. 4 लिपिकांनी कर वसुलीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून 4 जणांना निलंबित करण्यात आलं. तर बदली होऊनही आपल्या जागेवर रुजू न होता कर्मचारी जुन्याच जागी आढळल्याने त्याच्यावरही ही कारवाई करण्यात आली. अमरावती महापालिकेतील 5 कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. 4 वसुली लिपिकांना निलंबित करण्यात आलं आहे. महापालिकेने कर वसुली मोहीम राबवली होती. यात 15 जून पर्यंत 5.5 कोटी रुपये वसूल झाले. या वसुली लिपिकांनी अपेक्षेप्रमाणे वसुली केली. 17 जूनला याबाबत मनपा आयुक्तांनी आढावा घेतला असता 4 वसुली लिपिकांनी यात दिरंगाई केल्याचं उघड झालं. सहाय्यक आयुक्तांकडून ही माहिती घेऊन मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी सोमवारी दुपारी 4 वसुली लिपिकांना निलंबनाचे आदेश दिले. गेल्या 2.5 महिन्यापासून आपण अमरावती शहरामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवत आहोत. त्या अंतर्गत आपण ज्या ठिकाणी अद्याप प्रॉपर्टी टॅक्स लागलेला नाही किंवा कमी लागलेला आहे, अनधिकृत बांधकाम असेल किंवा वापरात बदल असेल, अशा पद्धतीचा एक आढावा सुरू केलेला आहे. एक विशेष मोहीम आपण वसुली लिपिकांच्या माध्यमातून घेत आहोत. त्याचा परिणाम म्हणून साधारणतः 15 जूनपर्यंत आमच्या हे लक्षात आलेलं आहे की सुमारे 12,500 प्रॉपर्टीज ज्यांच्या माध्यमातून जवळपास 5.5 कोटी रुपये आपली वार्षिक मागणी वाढू शकेल, अशा पद्धतीची आकडेवारी समोर आलेली आहे. आता हे करत असताना आमच्या हे पण असं लक्षात आलं आहे की काही झोनमध्ये काही वसुली लिपिकांनी अद्यापही अपेक्षेप्रमाणे कामं केलेले नाहीत. आणि परवा असा आढावा घेताना सहाय्यक आयुक्तांनी जे काही नावं सुचवली त्याप्रमाणे 4 वसुली लिपिकांना निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. त्याचे आदेश तसे निर्गमित करण्यात आले आहेत. तसंच एक शुक्ला नावाचे जे कर्मचारी आहेत ते जे सध्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत, त्यांना रिलीव्ह करूनही त्यांची बदली झालेली असतानाही त्यांनी कार्यभार सोडण्यास नकार दिला आणि म्हणून त्यांनाही आज आपण निलंबित केलेलं आहे. झोन 2 चे वसुली लिपिक रवींद्र अंबाडकर, झोन 3 चे बबन काळमेघ, प्रशांत पवार व झोन 5 चे राजेश सिरसिया यांना निलंबित केलं. बांधकाम विभागातील कर्मचारी लक्ष्मीकांत शुक्ला यांची झोन 3 हमालपुरा येथे बदली केल्यानंतरही आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करून ते तेथे रुजू होत नव्हते. बांधकाम विभागातच काम करत होते. यावरून त्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. मी असेपर्यंत मला भेटू नये अशी सक्त ताकीदही आयुक्तांनी शुक्ला यांना दिली आहे. नवनियुक्त विभागीय आयुक्तांनी सोमवारी पदभार स्वीकारला. विभागीय आयुक्त जेपी गुप्ता यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आलेल्या पियुष सिंग यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. कुपोषण दूर करण्यावर आपला भर राहील असं त्यांनी सांगितलं. त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. अमरावतीचे नवनियुक्त विभागीय आयुक्त म्हणून पियुष सिंग हे रुजू झाले आहेत. जेपी गुप्ता यांची बदली झाली आहे. त्यांच्या पदावर पियुष सिंग यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. कुपोषण दूर करण्यावर आपला भर राहील असं त्यांनी यावेळी म्हटलं. आपली जबाबदारी आपण चांगल्या तऱ्हेने पार पाडू असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. चार्ज घेतला आहे आणि चार्ज घेतल्यानंतर दत्ता साहेबांनी जे कमिशनर ब्रीफ केला आहे इकडचे जे मेजर इश्यूज आहेत आणि सर्वांना माहिती आहे इकडचे मेजर इश्यूज प्रॉब्ली मेन जे 2 मेजर इश्यूज आहेत ते फार्मर सोसायटीचे आहे आणि दुसरं मेलघाटामध्ये जे कुपोषणची समस्या आहे ते मेजर इश्यूज माझ्या फोकसमध्ये राहणार. सेकंडली की कमिशनर ऑफिसमध्ये जे रेव्हेन्यू केसेस आहेत, रेव्हेन्यू केसेसचा निपटारा कसा जलद गतीने करता येईल बिकॉज इथे बहुत पेंडन्सी आहे आणि आमच्याकडे मॅनपॉवरची शॉर्टेज आहे. सो गव्हर्नमेंटसोबत फॉलोअप करून ती मॅनपॉवरची शॉर्टेज कशी दूर करून आणि इकडे जे रेव्हेन्यू केसेसची पेंडन्सी वाढलेली आहे ती कशी दूर करता येईल त्याची बी माझी फोकस एरिया. बाकी जे आमच्या डिव्हिजनमध्ये 5 डिस्ट्रिक्ट आहेत. आता मी प्रत्येक डिस्ट्रिक्टचे कलेक्टरसोबत सीओसोबत बैठक घेणार आणि मग बाकी डिस्ट्रिक्टमध्ये जे मेजर इश्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये माझ्या इंटरव्हेन्शनची कुठे कुठे गरज आहे ते आयडेंटिफाय करून मग फॉलो करणार. सर, आपण नंदुरबारमध्ये काम केलेलं आहे.
अमरावती विभागात सुद्धा मेळघाट आणि धाकणी परिसर हा कुपोषणग्रस्त परिसर ओळखला जातो. एकंदरीत त्यासाठी आपलं काही विशेष हे राहणार आहे? नंदुरबार आणि मेळघाट, नंदुरबारमध्ये पण 2 तालुके अक्कलकुवा आणि धुळा सिमिलर मेळघाटसारखे होते, इनॲक्सेसिबल होते. मग ॲक्सेसिबिलिटीचा एक इश्यू आहे, त्याचा मी रिव्ह्यू घेणार की ॲक्सेसिबिलिटीचा इश्यू आहे का. कनेक्टिव्हिटीचा इश्यू होता, मोबाईल कनेक्टिव्हिटीचा, त्या इश्यूबद्दल सुद्धा मला फॉलोअप करावा लागणार. बिकॉज मला सांगण्यात आलं की इथे कनेक्टिव्हिटी नाही आहे म्हणून 108ची जी ॲम्ब्युलन्स आहे त्याचा एक वापर होत नाही आणि त्याच्यामुळे बरेच वेळा जे रूल हॉस्पिटलपर्यंत येऊ शकतात वेळेवर ते येऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम इन्फॅक्ट मॉर्टॅलिटी आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटीमध्ये होतो. सो ती समस्या इथे कशी दूर करता येईल म्हणजे कनेक्टिव्हिटीची, दॅट विल ऑल्सो बी माय फोकस. आणि मग बाकी जे इतर गव्हर्नमेंटची स्कीम्स आहेत, मग ती मनरेगा असो की जलयुग शिवार असो, त्याच्याबद्दल सुद्धा जी कुठे कुठे आवश्यकता इंटरव्हेन्शनची इंटरव्ह्यू करून इम्प्लिमेंट करण्याचा वेळेवर प्रयत्न. वॉर्ड क्रमांक 67 येथील पार्वतीनगर नंबर 2 हा सुखवस्तू नागरिकांचा रहिवासी परिसर आहे. मात्र येथे रस्ते बांधकाम झालं नसल्याने कच्चा रस्ता, चिखल, माती, गटार झालाय. इतकं की नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. पार्वतीनगर नंबर 2 येथील रस्त्यांची अतिशय दुर्दशा आहे. पावसाने या रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. चिखल, गटार, त्यातून वाहन काढणं मुश्किल. लोकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल होत आहे. नागरिकांनी येथे चांगली कॉलनी वसवली आहे. आलिशान घरं येथे बांधली गेली आहेत, बंगले आहेत. मात्र घराच्या समोरच असलेले गटार, परिसरात फिरणारे वराह सारेच किळस आणणारे, असुविधाजनक व परिसराला कलंकित करणारे आहे. वॉर्ड क्रमांक 67 मध्ये पार्वतीनगर नंबर 2 आहे. इथे 4ही नगरसेवक भाजपचेच आहेत. पार्वतीनगर नंबर 2 येथे राहणाऱ्या रहिवासी व्यक्तीने हा व्हिडिओ व फोटो सिटी न्यूजला पाठवले आहेत व वृत्त प्रसारित करण्याविषयी म्हटलं आहे, जेणेकरून पार्वतीनगरमधील रस्त्यांची दुर्दशा सर्वांसमोर येईल. नगरसेवक दिनेश बुब यांच्या घरासमोरून ते मातोश्री आर्केड परिसरातील नाली ब्लॉक झाली. याबाबत सिटी न्यूजने वारंवार तक्रारी केल्या. मातोश्री आर्केड समोरील नालीत फरशीचे तुकडे अडकल्याने ती ब्लॉक झाली होती. स्वच्छता कर्मचाऱ्याने अक्षरशः नालीत शिरून ब्लॉकेज काढले. यावेळी आरोग्य अधिकारी तिजारे, स्वास्थ्य निरीक्षक भुरे उपस्थित होते. नगरसेवक दिनेश बुब यांच्या घरासमोरून ते मातोश्री आर्केड समोरून वाहणारी नाली गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेली होती. पाऊस आला की नालीतील गटार रस्त्यावर येत होतं. नालीतील सांडपाण्यातून ये जा करावी लागत होती. याबाबत सिटी न्यूजने वारंवार तक्रारी केल्या. मनपा कर्मचारी, स्वास्थ्य निरीक्षक यांनी पाहणी केली, मात्र उपयोग झाला नव्हता. सोमवारी येथील नालीची स्वच्छता करण्यात आली. या नालीतील ब्लॉकेज काढण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याने अतिशय मेहनत घेतली. अतिशय मेहनतीने त्याने नालीतील ब्लॉकेज काढले. श्याम नामक स्वच्छता कर्मचाऱ्याने नालीमध्ये आत शिरून ब्लॉकेज काढलं. फरशांचे तुकडे येथे अडकले होते. ही नाली साफ करण्यासाठी मशीनही आणली होती, परंतु उपयोग झाला नव्हता. जे काम मशीनने झालं नाही ते या कर्मचाऱ्याने स्वतः केलं. तुंबलेल्या नाल्यांची समस्या शहरात सर्वत्र आहे. स्वच्छता कर्मचारी श्याम याच्याप्रमाणे सर्व कर्मचारी काम करून तुंबल्याचं कारण दूर करतील तर ही समस्या ताबडतोब दूर होईल. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. एकीकडे भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत व्हावं अशी मागणी युवा स्वाभिमानची आहे, तर या विरोधात सर्वपक्षीय निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. भातकुली तहसील कार्यालयाचं स्थानांतरण विरोधी कृती समितीने कार्यालय अमरावतीतच ठेवण्याची मागणी केली आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी संयुक्तपणे हे निवेदन दिलं. भातकुली तहसील कार्यालयाचं स्थानांतर रद्द करावं अशी मागणी भातकुली तहसील कार्यालय स्थानांतर विरोधी कृती समितीनं केली आहे. या संदर्भात सर्वपक्षीय निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी भातकुलीवासी देखील उपस्थित होते. सद्यस्थितीत कार्यरत असलेली भातकुली तहसील कार्यालय काही राजकीय नेत्यांच्या कट कारस्थानांमुळे प्रशासनाकडून तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरित करण्याचा घाट घालण्यात आला आहे.
भातकुली तालुक्याचा भौगोलिक विचार केला असता 75% परिसर हा भातकुली गावापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. तेव्हा भातकुली गावात पोहोचण्याकरता परिसरातील लोकांना प्रथम अमरावतीला यावं लागते व त्यानंतर गाडी बदलून 25 किलोमीटरचा प्रवास करून भातकुली येथे जावं लागते. तेव्हा हे कार्यालय अमरावतीतच असावं असं विरोधी कृती समितीचं म्हणणं आहे. भातकुली तहसील जी आहे ती अमरावतीलाच असावी, कारण भातकुली तालुका हा चंद्राकार आहे आणि त्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार जर केला तर त्याचा उर्वरित जो भाग आहे तो अमरावती शहराला लगतचा आहे. त्याच्यामुळे अनेक दिवसापासून ही मागणी प्रलंबित आहे. गेल्या 10 वर्षापासून साधारणतः याच्यात बरेच सर्वेक्षण झाले, म्हणजे जनतेचं सुद्धा मत नोंदवलं गेलं आणि सर्वांची एकच मागणी आहे की भातकुली तहसील ही अमरावतीला असली पाहिजे. त्या दृष्टीने आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांनाही निवेदन देण्यात आलं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही पण तशा कळवण्यात आल्या, भावना जनतेच्याही कळवल्या आणि एक निश्चित आम्हाला विश्वास आहे की भातकुली तहसील ही अमरावतीलाच असेल. ताई, आज जे निवेदन देण्यात आलं ते सर्वपक्षीय निवेदनही होतं, सर्व पक्षांनी दिलं. त्यात काँग्रेस होती, शिवसेना होती, राष्ट्रवादी होते, सर्वच पक्ष होते, आप होतं, पुन्हा म्हणजे सर्वच पक्ष आले होते आणि भारतीय जनता पक्षांनी स्वतःचं स्वतंत्र निवेदन दिलेलं आहे. भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतराचा मुद्दा तापतो आहे. भातकुली तहसील कार्यालय भातकुलीत स्थलांतरित व्हावं अशी मागणी युवा स्वाभिमानची आहे. यासाठी युवा स्वाभिमानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते. भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाचा मुद्दा तापला आहे. सोमवारी हे कार्यालय स्थानांतरित करण्यासाठी युवा स्वाभिमानने निवेदन दिलं तर कार्यालय स्थानांतरित करू नये यासाठी सर्वपक्षीय निवेदनही देण्यात आलं. युवा स्वाभिमानने आपलं म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शासनाच्या आदेशाप्रमाणे भातकुली तहसीलदार कार्यालयाचे भातकुली येथील प्रशासकीय इमारतीत तात्काळ स्थानांतर करावं. या संदर्भात नगरपंचायत भातकुलीचे 17 नगरसेवकांचा ठराव तसंच 38 ग्रामपंचायतीची मागणी व ठराव आहे. भातकुली तहसील अंतर्गत सर्व विविध संस्था व सामाजिक संघटना यांचे भातकुली तहसील भातकुली येथे स्थानांतरणाची मागणी आहे व त्यांचं समर्थनही आहे असं म्हणणं युवा स्वाभिमानने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलं. भातकुली आणि भातकुली परिसरातील भातकुली या ठिकाणी झालं पाहिजे या दृष्टीने निवेदन करून आलेलं आहे. त्यापूर्वी पण जास्त वेळ घेणार नाही, थोडंसं 2 फेब्रुवारी 1983 ला भातकुलीचं तहसील अमरावतीला आलेलं आहे. माननीय अंकले साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी पंचायत समिती आहे त्या ठिकाणी तहसील झाली पाहिजे असा आदेश काढला. आज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 357 तालुके आहेत. 357 तालुक्यापैकी फक्त एक ऐतिहासिक निर्णय असा शासनाचा की भातकुलीचं मुख्यालय भातकुली परिसर सोडून अमरावतीला आहे. त्यामुळे शासनाचा निधी या ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेने खर्च होतो. जसं कर्मचाऱ्यांचा राहण्याचा खर्च आहे, महसूलचा टॅक्स आहे आणि हा सगळा सहन करतो आणि त्यामुळे भातकुली परिसरातील लोकांना आणि आजूबाजूच्या परिसराला जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी मानसिक शारीरिक देतात. दुसरी गोष्ट अशी की आज भातकुली तहसीलची जर आपण सिच्युएशन बघितली तर प्रत्येक गावावरून भातकुलीला येण्यासाठी मार्ग तयार झालेला आहे. फक्त त्यापैकी एक 4 किलोमीटरचा रस्ता लागलेला आहे भातकुली ते चेचरवळी. जर भातकुली ते चेचरवळी हा रस्ता जर झाला तर आष्टी साऊर टाकाखेडा या ठिकाणच्या लोकांना चेचरवाडी भातकुली ते चेचरवाडी 4 किलोमीटर आहे. परंतु 4 किलोमीटरसाठी आम्हाला 13 किलोमीटरचा ओढा घेऊन जावं लागतं. आणि हा नांदगाव खंडेश्वरमधील खिरसाना ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक भेंडे यांच्यावर अनियमिततेबाबत आरोप करण्यात आले होते. या संदर्भात सरपंच अशोक भेंडे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना निवेदन दिलं व बाजू मांडली असता त्यांनी आरोप खारिज केले आहेत. आम्ही निवेदन सांसद आदर्शमध्ये आमचं निसाना खिरसाना आणि टिमटाळा हे गाव आहे. तिथे डी ठाकरे यांचं सस्पेन्शन ऑर्डर निघालेली होती 4 दिवसापूर्वी.
त्याची स्थगिती द्यावी त्यांना आणि त्यांना पुन्हा कार्यरत रुजू करावे किरसाना ह्याच ठिकाणी. कारण ते असल्यामुळे आमच्या गावाची प्रगती होऊन राहिली होती. ते नसल्यामुळे आमच्या गावाची प्रगती नाही होणार. ह्या कारणास्तव आम्ही सर्व ग्रामस्थ जमा होऊन मुख्य कार्यकारी अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनातून आम्ही साहेबांनी निवेदन दिल्यावर सस्पेन्शन मागं घेतलं. शौचालयाच्या अनियमिततेमुळे केलं गेलं. तर त्यांनी अनियमितता कुठंच काही आढळून आली नाही त्यांना चौकशीमध्ये. त्यामुळे मग आज त्यांचं सस्पेंड ऑर्डर मागे घेण्यात आली. इतवारा बाजार ही अमरावतीतील मुख्य बाजारपेठ आहे. येथील व्यापाऱ्यांच्या तक्रारी सिटी न्यूजकडे आल्या. त्यानुसार सोमवारी सिटी न्यूजची टीम इतवारा बाजारात पोहोचली असता येथे सिटी न्यूज येणार कळल्याने साफसफाईला सुरुवात झाली होती. प्रभागाच्या नगरसेवकांना फोन केला असता फोन नॉट रिचेबल सांगत होता. घाण, दुर्गंध, अतिक्रमण, जनावरांची भरमार, गटार अशा परिस्थितीत सिटी न्यूजची टीम तिथे तासभर होती. त्या तासभरातही उभं राहणं मुश्किल झालं. तेव्हा तिथे दुकानदार आपला व्यवसाय कसा करत असतील याची कल्पना येते. सिटी न्यूजचा हा वृत्तांत. ऑपरेशन इतवारा बाजार. इतवारा बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य. इतवारा बाजाराचा झालाय उकिरडा. घाण, दुर्गंध, गटार अशी इतवारा बाजाराची झाली आहे ओळख. वास्तव चित्रणाचा सिटी न्यूजचा वृत्तांत. ऑपरेशन इतवारा बाजार. आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांचा राजकीय क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग, फायदा विद्यमान पदाधिकाऱ्यांनी घ्यावा असा सूर आहे. या पार्श्वभूमीवर सिटी न्यूज चॅनेलने घेतलेली त्यांची ही मुलाखत. नमस्कार मित्रों, मैं अशोक जोशी. अपने जमाने के लोकप्रिय नेता माननीय सुनील भाऊ देशमुख, इन्हें कौन नहीं जानता. अतः परिचय में व्यर्थ समय न गंवाते हुए आए उनके दिल से गुजरते हुए, उनके विचारों को समझते हुए कुछ ऐसे सवाल करते हैं जो आम जनता पूछना तो चाहती है लेकिन संभव नहीं होता. पक्ष में परिवर्तन किए बाद में अब वे किन विचारों से प्रेरित है, क्या मानस है उनका, ये जानते हैं. आदरणीय सुनील भाऊ, आपके कार्यकाल में आप अतिशय लोकप्रिय थे. आपके विचार से इसका क्या कारण रहा है? ऐसा है कि जब जनप्रतिनिधि चुन के आने के बाद यदि जनता की समस्याओं के लिए और जनता की जो जनता के सामने जो समस्या है वो छुड़ाने के लिए यदि जनप्रतिनिधि काम करे तो जनप्रतिनिधि लोगों में बहुत ही प्रिय होता है. और मुझे ऐसा लगता है उस वक्त जब अमरावती शहर की आर्थिक परिस्थिति, वहाँ के जो अपन उसको कहेंगे कि मूलभूत विकास से वंचित था और इसीलिए वो सारे मूलभूत कामों को हाथ में लेके वो पूर्ण करने का प्रयास मैंने किया. तो शायद वही कारण होगा कि लोगों को वो काम बहुत पसंद आया. आदरणीय सुनील भाऊ, आप वही है, जनता और प्रदेश भी वही है. फिर क्या कारण है कि राजनीतिक सक्रियता में आपकी अब वो चमक नहीं दिखाई देती जो कभी दिखाई देती थी? ऐसा नहीं है. अभी ऐसा है, उस वक्त आदमी यंग था, काम करने का एक जज्बा था और बहुत सारे काम सामने थे और इसीलिए काम भी बहुत कर पाए. आज भी बहुत काम हो रहे हैं पर वो जब तक पूरे नहीं होंगे तब तक लोगों के सामने नहीं आएंगे. जैसे अपन ने मालूम है IRDP के वक्त अपन ने जो रास्ते की दुरुस्ती और रास्ते का काम किया तो शुरुआत में लोगों को बहुत तकलीफ हुई और लोगों का आक्रोश भी बढ़ा, पर काम होने के बाद लोगों ने उसकी सराहना भी की. आज भी जो काम हम करने जा रहे हैं उसमें जो अमरावती शहर के जो ओवरहेड वायर्स है, इलेक्ट्रिक के जो पोल्स और वायर्स है, वो सारा अंडरग्राउंड करने जाने वाले. अमरावती एक एकमेव शहर ऐसा होगा कि जिसमें सारी जो ओवरहेड वायर्स है इलेक्ट्रिक की वो अंदर होगी. उसके लिए 495 करोड़ का प्रावधान भी हमने किया है. पहले 95 करोड़ की टेंडर भी निकले और काम शुरू हो गया है. वैसे ही अमरावती पानी पुरवठा टप्पा 2 जिसमें आने वाले 33 साल तक लोगों को स्वच्छ पानी मिले,
इसलिए अमरावती पानी पुरवठा टप्पा दोनों भी हमने शुरू किया है। ये सारी जो कामें हैं, ये काम जब पूरी होगी तब लोग उसका सराहेंगे और लोगों को लगेगा कि एक मूलभूत कामों में एक विधायक के नाते मैंने काम किया है। और इसलिए लोग शायद जो आप जैसे बोल रही है, टाइम जब तक काम नहीं होते तब तक लोगों के मन में ये रहता है काम नहीं हो रहा है। जब काम पूरा हो जाता है तब लोगों को उसकी वास्तविकता पसंद समझती है। आदरणीय सुनील भाऊ, आम जनता का ऐसा कहना है कि आप अब कुछ अलिप्त से नजर आ रहे हैं, क्या कारण है इसका? नहीं, ऐसी कोई बात नहीं है, अलिप्तता वगैरह कुछ नहीं है। ऐसा है कि नए नेता आए, नए जनप्रतिनिधि आए, उनको भी स्पेस देनी चाहिए काम करने के लिए। सब काम हम ही करने लगे तो फिर स्पेस नहीं उठती है और नया नेतृत्व तो नहीं तैयार होता है। जब यदि नया नेतृत्व यदि सामने लाना है तो उनको काम करने के लिए जगह देना जरूरी होता है उसके पहले वाली पीढ़ी में। इसीलिए नए नेताओं को स्पेस देने के लिए, काम करने के लिए हम जगह बना रहे हैं। उसको शायद आपको ऐसा लग रहा हो। आपके नेतृत्व में पूर्व सत्ताधीश पार्टी की लोकप्रियता गजब की थी, जो अब नजर नहीं आती। इस संबंध में आपके विचार क्या है? नहीं, इस प्रश्न का उत्तर तो उस पार्टी के नेता ही दे पाएंगे जिन्होंने ये पार्टी को इस स्तर पे लाके छोड़ा है। जब पार्टी छोड़ी थी तब पार्टी उच्चतम स्तर पे थी, जैसे बोले हिमालय के शिखर पे थी। आज एकदम जमीन के नीचे अंदर गड़ी हुई है। तो ये इसके लिए कौन जिम्मेदार है, इसका उत्तर तो वही पार्टी के नेता दे पाएंगे। शहर गंदगी से लबालब भरा है, बीमारियों का प्रकोप शुरू हुआ है। इस पर भी कोई पक्ष और मनपा जागरूक नहीं है। इस वजह में आपके विचार क्या है? इस बारे में हमने टाइम टू टाइम कारपोरेशन से मीटिंग ली हुई है। हमारे स्थायी समिति के अध्यक्ष, हमारे महापौर, उप महापौर ये भी ये देख रहे। अभी बीच में वो इंदौर भी जाके आए वो देखने के लिए कि हिंदुस्तान का सबसे अच्छा शहर कैसा है और वो सबसे अच्छा एक नंबर पे होने के लिए उन्होंने क्या क्या बदलाव अपने में लाए हुए हैं। और मुझे उम्मीद है, देखो ये शुरुआत है। गए 15 साल से 10-15 साल से जो लोगों की सत्ता इसमें थी, वो लोगों ने, या गए 7 साल से लीजिए कि जो लोगों ने पूरा अमरावती का सत्यानाश करके रखा था, हर चीजें में भ्रष्टाचार करके सारी चीजों गलत रास्ते पे ट्रैक पे लेके गए थे, वो सही ट्रैक पे लाने के लिए कुछ समय और जरूर लगेगा। पर मैं आपको उम्मीद दिलाना चाहता हूँ और विश्वास दिलाना चाहता हूँ कि आने वाले समय में अमरावती शहर भी एक अच्छा शहर करके उभर के आएगा। आदरणीय सुनील भाऊ, अनेक वर्षों से आप सक्रिय राजनीति में हैं। आपके अनुभवों का फायदा लेने की बजाय लगता है आपको कहीं ना कहीं क्रिपल्ड किया जा रहा है, ऐसी समझ बनती है। इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? मुझे नहीं ऐसा लगता। ऐसा है कि जो पार्टी में मैं गया हूँ, पार्टी में अभी नया हूँ, मेरे पहले भी कुछ लोग वहाँ कार्यरत थे। तो ऐसा है कि इस परिस्थिति में कुछ वेटिंग पीरियड रहता है। कुछ समय अपन ने जाते से ही उस पर मेरा अपना क्लेम जताना, मुझे लगता है ये वास्तविकता से दूर होने का एक अंदाज है। और उचित समय पे उचित निर्णय पार्टी में होगा, ये इसका भरोसा मुझे है। पर जाते से ही उस पार्टी को डिक्टेट करना या फिर मेरे सीनियरिटी का फायदा मुझे मिलना चाहिए, ये सारी चीजें उचित नहीं लगती मुझे। इसलिए मुझे पूरा भरोसा है श्री नितिन जी गडकरी और श्री देवेंद्र जी फडणवीस पे, उन्होंने मेरा काम देखा हुआ है। उनके साथ मैं कार्यरत भी रहा हूँ। तो उचित समय पे वो मुझे मेरे अनुभव का फायदा लेंगे, ये इसके बारे में मेरे मन में कोई संदेह नहीं है। सुनील भाऊ, आपका फिलहाल का मनमोहन मोड़ कितने वर्षों तक कायम रहेगा ऐसा लगता है? ऐसा कोई बात नहीं। मैंने आपको बताया कि नए नेतृत्व को अपन ने स्पेस देनी चाहिए, जगह देनी चाहिए। सारी चीजें मैं करने जाऊंगा तो फिर वो लोग पिछड़ जाएंगे। इसलिए हम नए नेतृत्व को उभरने के लिए भी थोडी स्पेस देना चाहते हैं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर पाहूया। 19 जून रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है
विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, स्वागत है आपका इतिहास के पन्नों में। आए, देखे, सोचे, समझे क्या कुछ हुआ इतिहास के पन्नों में दिनांक 19 जून को। 19 जून सन 1477 में नादिर शाह का निधन हुआ। सन 1623 में गणितज्ञ ब्लाइस पास्कल का जन्म हुआ। ये पास्कल वही है जिनके नाम से पास्कल त्रिकोण जाना जाता है। सन 1862 में अमेरिका में दास प्रथा पर बंदी लगाई गई। सन 1930 में लोकमान्य तिलक इनका अमरावती में आगमन हुआ। सन 1910 से दुनिया भर में फादर्स डे मनाना शुरू किया गया। सन 1950 में सांदे गुरुजी इनकी पुण्यतिथि। सन 1966 में शिवसेना की रचना बाला साहेब ठाकरे इनके घर पर की गई। सन 1970 स्वर्गीय राहुल गांधी इनका जन्मदिन। सन 1997 में बासु भट्टाचार्य जो दिग्दर्शक थे इनका निधन हुआ। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298-161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।